मंडळी, पुण्यामध्ये झालेल्या छात्रों की गुंज या राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजामधून आलेल्या निशा साबळे या विद्यार्थिनीनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, वसतिगृहात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि या सगळ्यांवर आदिवासी मुलांचं जवळपास 10 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन या सगळ्याची माहिती निशानं व्यासपीठावरून राहुल गांधींना दिलेली होती। खरं तर निशाने आंदोलनाबाबत माहिती देण्याआधी राज्यातील अनेकांना आदिवासी मुलांचं 10 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे याची खरं तर कल्पना सुद्धा नव्हती। त्यांचं उपोषण सुरू आहे याची आपल्याला माहिती नव्हती। पण निशाच्या पुढाकारामुळे तब्बल 10 दिवसांच्या आंदोलनाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली। आता हे आंदोलन नेमकं सुरू कुठे होतं तर बघा, पुण्यामधल्या मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलेलं होतं। बरं, आदिवासी मुलांचं आंदोलन, उपोषण हे फक्त पुण्यामध्ये नव्हतं तर पालघर, नाशिक, नागपूर अशा विविध ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं। पण या आंदोलनाचं नेमकं कारण काय होतं तर बघा, या आंदोलनाला निमित्त ठरलं शासनानं 5 ऑगस्ट रोजी काढलेला GR। याच GR मधल्या काही गोष्टी जाचक आणि अशक्य आहेत असं आदिवासी मुलांचं म्हणणं होतं। आता आदिवासी मुलांनी नेमक्या मागण्या कोणत्या केलेल्या आहेत ते सुद्धा बघू। पहिली महत्त्वाची मागणी म्हणजे वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी वयाची अट ही शिथिल करावी। यानंतर वसतिगृहासाठी नवीन इमारतीचं बांधकाम, राज्य सरकारनं लागू केलेले नवीन नियम व अटी मागे घेणं, तसेच पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करणं, वसतिगृहांचा दर्जा सुधारावा, तसेच जात वैधता प्रमाणपत्र योग्य पडताळणी करूनच द्या, या आणि अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी मुलांनी आंदोलन केलेलं। आता याच आंदोलनादरम्यान 2 मुलींची तब्येत प्रचंड खालावली। त्यानंतर सरकारला या आंदोलनाची कुठेतरी धास्ती निर्माण झाली। त्यामुळे सरकारने वसतिगृहासाठी वयाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला। मात्र तरी सुद्धा आदिवासी विद्यार्थी अजूनही त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। आदिवासी मुलांच्या या आंदोलनाबाबत तुमचं काय म्हणणं आहे आणि सरकारच्या बाजूने तुम्ही आहात की आदिवासी मुलांच्या? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।